नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये। चिंचणीच्या यात्रेला गेल्यावर आम्ही देव घेऊन आईच्या घरी ठेवला होता। ते गेला, आम्ही आता चाललो आहोत। आईने देवाची पूजा करून ठेवली होती, ती सगळ्यांना आता भंडारा लावते। माझे वडील आणि माझे मिस्टर एकमेकांचा पाहुणचार घेतात आणि करतात सुद्धा। नवीन देवघरात आला की एकमेकांचा पाहुणचार केला जातो। देवाचं आगमन ढोल ताशात केला जातो। छोट्याशा रियूने सगळ्यांना टाळ्या वाजवायला लावले। मी नारळ फोडला आणि देवाचं दर्शन घेतलं। आईने मला देव दिलं हातात, ते घेऊन मी आता निघाले आमच्या घरी। मी आणि माझ्या वहिनी माझ्यासोबत आमच्या घरी निघालो। देव म्हणलं की मनात एक आनंदाची, समाधानाची एक भावना निर्माण होते। आम्ही आता आमच्या घरी पोचलो। गुंड तर आमच्या स्वागतासाठीच उभा होता। देवाचा ढोलात स्वागत केलं। हे आमचं देवघर।
आपली ही मायेच्या देवी. आम्ही शिकलो सवरलो असलो तरीही पण एक मनाची शांतता, श्रद्धा म्हणून आम्ही देवाची पूजा करतो. एक समाधानच असतं ते. हे लक्ष्मी मंदिर आहे. इथून मी वारी मागायला गावात गेले आणि देवावर आल्यावर पायावर पाणी, त्याला हळदी कुंकू असे लावतात. त्याच दिवशी वटपौर्णिमा सुद्धा होती. आम्ही देवावरून आल्यावर सगळेजणी वटपौर्णिमासाठी वडाच्या झाडाची पूजा केली. तुम्हाला तर माहीतच असेल की वटपौर्णिमा का आणि कशासाठी साजरी केली जाते. त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा. स्त्री म्हणले की एक देवीचाच अंश, म्हणून आज ह्या दिवशी सुहासिनी बायांची पूजा केली जाते.